शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या। अनुदानासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू। 91.70% क्षेत्रात कपाशीच्या प्रतिबंधित HTBT बियाणांची लागवड। भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी झुगारली बंदी। मुंडे बहीण भाऊ आक्रमक, SIT नेमण्याची मागणी। बीड शहरातील 2 शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ प्रकरण। शेतकऱ्यांची तक्रार 8 दिवसात तपासणार। निकृष्ट खते बियाणांची तक्रार करता येणार। 37,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड। खरीपाची 80% पेरणी झाली पूर्ण। अहमदपूर तालुक्यात कपाशीचे क्षेत्र वाढले, सोयाबीनचे क्षेत्र घटले। कृषी दिनी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। अनुदान अपहरण प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची होत आहे मागणी। पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून फसवणुकीचा फंडा वाढला। प्ले स्टोअरवरून ॲप घेणे टाळा। ऑनलाईन पेमेंट करताना खात्री करा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 80% पेरणी झाली पूर्ण। अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील 4 गावांवर दुबार पेरणीचे संकट। हंगामाच्या प्रारंभीच 18 मेट्रिक टन युरियावर 30,000ची लिंकिंग। DAP खताचा काही भागात जाणवतोय तुटवडा। मिश्र खताच्या मागणीत मात्र वाढ। हमीभाव खरेदी कोणासाठी, शेतकरी की दलालांसाठी? विधानसभेत विरोधकांचा सवाल। शेतकऱ्यांचे पैसे देण्यावरून गोंधळ। AIचा वापर सर्व पिकांसाठी शक्य। प्रतापराव पवार। पीक पद्धती बदलण्याची क्षमता असणारे तंत्र। हळद संशोधन केंद्राकडून 1 लाखांवर रोपांची विक्री। आदरांच्या सरीवर पेरणीला लगबग। शेतकऱ्यांनी दिली सोयाबीन पिकाला पसंती। खरीपाचे 26,000 हेक्टर क्षेत्र, कपाशीचे क्षेत्र मात्र घटणार। भाजी मंडीचे शेड बनले तळीरामांचा अड्डा। विक्रेत्यांना शेडमध्ये बसण्याची सोय नाही। अवतूर बाजार आवारात 10,365 पिशव्यांची आवक। अनुदानातून तेलबिया प्रक्रिया युनिट उभारा, व्यवसायातून व्हा मालामाल। पालेभाज्यांचे भाव स्थिर। कांदा लिंबाची आवक घटली। केडगावमध्ये डाळिंब पेरू लिलाव शुभारंभ सुरू। कपाशी पिकावर वाणी किडीचा प्रादुर्भाव। शेकडो एकरवरील पिके आली धोक्यात। शेतकरी झाला चिंताग्रस्त। मका डुकरांनी तर सोयाबीन हरणांनी केले फस्त। खुलताबाद येथे युरियाची टंचाई, शेतकरी त्रस्त। लिंकिंग सुरू। शालेय पोषण आहार पुन्हा होणार चविष्ट। 3 नव्या मेनूंचा समावेश। जिल्ह्यातील 4,65,000 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ। मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रादुर्भावाची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी। पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची होते अडवणूक, काँग्रेसचा आरोप। पेरणी झाली, आता सुरू झाल्या बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी। पेरलेले बियाणे उगवत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। कसमत येथे पिकलेल्या केळीला इराकची मागणी। 2,000वर मिळतोय भाव। केळी उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण। 90 एकर जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवा। बेंगळुरू येथील 90 एकर गायरान जमिनीवर गावातील काही व्यक्तींनी अनेक वर्षापासून अतिक्रमण करून जमीन ताब्यात घेतलेली आहेत। परिणामी गावात सार्वजनिक कार्यक्रमासाठी कुठेही जागा शिल्लक राहिलेली नाही। त्यामुळे ते अतिक्रमण काढून गायरान जमीन मोकळी करून द्यावी अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली। सौर प्लेटचे मोठे नुकसान। कारंजा शिवारात 1 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सौर प्लेटचे मोठे नुकसान झालेले आहेत। याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। उगवलेल्या पिकांना वानरापासून धोका, शेतकरी संकटात। रोगांमुळे मिरचीचा ठसका, बळीराजा धास्तावला, शेतकरी हैराण। भोकरदन तालुक्यातील पारत, होसोडासह पिंपळगाव, रेणुकाई परिसरात मिरचीवर विविध रोगांचा कहर। कर्ज मागायला लाज वाटत नाही का? कृषी दिनी शेतकऱ्यांचा अपमान। बँक अधिकाऱ्यांविरोधात केली कारवाईची मागणी। मागणी नसतानाही लिंकिंग खते शेतकऱ्यांच्या माथी। कृषी विभागाचे दुर्लक्ष, बळीराजाला आर्थिक भुर्दंड। सौर कृषी पंप बंद पडला, मोबाईल ॲपवर नोंदवा तक्रार, तात्काळ होईल दुरुस्ती। औसा तालुक्यात 30% क्षेत्रावरील बियाणे उगवले नसल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट। जिल्ह्यात 28 कृषी सेवा केंद्रांना दणका, 12 बियाणे खते विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द।
पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करा, आमदार जयश्री चव्हाण यांची विधानसभेत मागणी. शेत मशागतीसाठी मंजूर न मिळाल्याने तणनाशक खरेदी करता शेतकऱ्यांची वाढली गर्दी. तेलंगणातील केंद्रांवर कापूस खरेदी करा. किनवट तालुक्यात शेतकऱ्यांचा उत्पादित कापूस खरेदी करण्यासाठी CCIचे एकही केंद्र नसल्याने व्यापाऱ्यांना कापूस कवडीमोल दराने विकावा लागत आहे. किनवट हा तेलंगणा सीमेवर असल्याने तेलंगणा राज्यातील CCIच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा उत्पादित कापूस खरेदी करण्यात यावा, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.